नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे अजय पालांडे। आज मी तुम्हाला जी कथा सांगणार आहे त्या कथेचं नाव आहे हावरट भूताची आस। तर मित्रांनो, आता मी कथा चालू करत आहे। एके दिवशी रात्रीचे 12:30 वाजले असतील, माझा अचानक फोन वाजला। तर फोन वाजला तर आई माझी जागीच होती। तर आईने मला उठवलं, बोलली, अरे तुझा फोन वाजत आहे। तर मी बघितलं तर फोनवर माझ्या मित्राचं नाव आलं राहुल। तर मी फोन उचलला, त्याला बोललो, राहुल मला बोलला, अरे भावा कुठे आहेस? मी बोललो, भावा अरे घरी झोपलेलो आहे। तो जरा बाहेर आहे ना, तुझ्या सोसायटीच्या बाहेर आम्ही उभे आहोत। मी बोललो, का रे, अर्जंट काम आहे का? तो बोलला, ये ना भावा, जरा अर्जंट माझं काम आहे। तर मी आपला फोन कट केला आणि आपला बाहेर आलो, सोसायटीच्या गेटवर आलो। तर गेटवर राहुल आणि त्याचा मित्र उभा होता। मी बोललो, काय भावा, काय झालं एवढ्या रात्रीचा अचानक आलास? तो बोलला, अरे मित्रा, असं एक काम आहे। मी बोललो, काय काम आहे? तर राहुल बोलला, अरे माझ्या घरी एक मोठा प्रॉब्लेम झाला आहे, तो काय सॉल्व होत नाही। जर तू बघ ना, तुझ्याने काय सॉल्व होत असेल तर। मी बोललो, राजा प्रॉब्लेम तर सांग की काय प्रॉब्लेम झाला तुझ्या घरी, तर मला समजेल ना तो सॉल्व होईल की नाही होईल। तर राहुल जरा घाबरत बाचकत जरा बोलला, अजय, माझी बहीण जिचं लग्न आता 3 ते 4 महिन्यानंतर तिचं लग्न आहे आणि ती दारू पियायला लागली आहे। त्या दारूबरोबर ती 1-1 किलो चिकन खाते आणि असं चिकन खाते ना की जसं आत्ता चिकन बनवलं लगेच उतरवते आणि देशी दारूची बॉटल तोंडाला लावते पुरी। ती संपल्याच्यानंतर पटकन ते चिकन गरमागरम चिकन खाते आणि नंतर ती लगेच झोपून जाते। असं तिचं चालू आहे सध्या तरी येते। मग मी बोललो, काही चिकन आणि दारूच हे करते ना, त्यात प्रॉब्लेम काय एवढा? तो प्रॉब्लेम असा आहे की तू जर तिला खाताना बघितलंस ना तर तुला समजेल नक्की प्रॉब्लेम काय आहे ते। कारण हे बोलतात ना, हे माणसातलं नाही, हे काहीतरी बाहेरचंच आहे ते। तर मी राहुलला बोललो, ठीक आहे, तर आता जाऊया बघायला। तो बोलतो, आत्ता नको, उद्या आपण सकाळी जाऊया बघायला। मी बोललो, ठीक आहे। तर आम्ही निघालो। नंतर मग पहाट झाल्याच्या नंतर राहुल मला घ्यायला आला। मग मी राहुलच्या घरी गेलो तर त्याची बहीण नॉर्मलशी अशी होती उभी। तर आमच्यासमोर ती निघून गेल्याच्यानंतर ती अर्ध्या ते पाऊण तासानंतर ती घरी आली। घरी आल्याच्यानंतर तिने मला काही अपशब्द वापरले की जे मी ते बोलू शकत नाही, ते तिने मला अपशब्द वापरले। तर मी काय बोललो नाही। तर आम्ही बसलेलो तर तिने आपलं चिकन बनवायला सुरुवात केली। चिकन बनवून झालं, जसं चिकन तयार झालं ते चिकन तिने खाली उतरवलं गॅसवरून आणि तिने जी देशी दारूची बॉटल ओपन केल्याबरोबर तिने जी तोंडाला लावली देशी दारूची बॉटल, ती देशी दारूची बॉटल संपेसपर्यंत तिच्या तोंडालाच होती। आणि जशी ती बॉटल संपली तशी तिने ते गरमागरम चिकन सर्व तोंडात खायला चालू केलं, एकदम हावऱ्यासारखं। जसं कसं एखाद्याला जेवण भेटत नाही, 10-12 दिवस झाले उपाशी असतो तसं, आणि एकदम भेटलं त्याला जेवण तर कसं एकदम हावरटसारखा खातो, तसं ती खायला लागली। हे बघून मीही चकित झालो, कारण सामान्य माणूस तर असं कोणी जेवूच शकत नाही आणि ते पण एवढं गरमागरम चिकन तर कोणीच खाऊ शकत नाही, तरीही खात होती येते। आणि खाल्ल्याच्या नंतर तिने जे आम्हाला अपशब्द वापरले, एवढे घाणेरडे शब्द वापरले की आम्हाला त्या ना म्हणजे ऐकायला पण म्हणजे एवढा किलस वाटत होता ना, आणि असा राग आलेला ना की असं वाटत होतं की जाऊन तिला ना मारावं धरून येते। पण मी तर समजलेलोच की हे भलतंच आहे, हे साधारणसं नाही काय येते। तर मी त्याला बोललो, चल बाहेर जाऊया आपण। तर मी, राहुल आणि राहुलचा एक मित्र आम्ही बाहेर आलो। तर राहुल मला बोलला, बघ अजय, असं प्रॉब्लेम आहे, त्याच्यावर तुझं काय सोल्युशन आहे काय? तुझ्याकडे कोण आहे काय व्यक्ती की जो हा प्रॉब्लेम सॉल्व करेल असा? तर मी बोललो, बघ, एक व्यक्ती तर आहे, पण आता ती सध्या कुठे असेल तेही मला माहीत नाही येते। मी पाहिलं तुझ्यासमोर मी फोन लावतो त्या व्यक्तीला। बोला, ठीक आहे, बघ ना जरा। तर माझ्या ओळखीचे एक आहेत बाबा करून, हजरत बाबा करून, UP दरभंगाला राहायचे ते। तर मी त्यांना फोन लावला तर मला बोलले, हाँ बोलो अजय भाई, किधर हो? बोलो, अजय जी आप किधर हो? तो बोला, मैं तो मुंबई में हूँ। बोला, मुंबई में हो आप? बोला, हाँ मुंबई में हो। बोला, हजरत जी, माझं जरा एक काम होतं तुमच्याकडे येते। तो बोले, काय काम आहे? बोला, अशी एक केस आहे जरा,
तर तुम्ही हँडल करू शकता का? तर ते बोलले ठीक आहे अजय, तिचं नाव तिचा फोटो तू घेऊन ये, काय असेल तर मी तुम्हाला पुढे मी सांगेल येते. बोलो ठीक आहे. तर राहुलला बोललो, राहुल बहिणीचा फोटो घे आणि आईचं नाव बिव लिहून घे, आपण निघूया. तर आम्ही निघालो. तर ते काळा चौकीला राहायचे ते. तर आम्ही त्यांच्या घरी गेलो, भेटलो त्यांना आणि सर्व गोष्ट त्यांना आम्ही सांगितली की असा असा प्रॉब्लेम आहे याचा. तर त्यांनी त्या मुलीचा फोटो बघितला, तिच्या आईचं नाव घेतलं आणि त्याने त्यांच्याप्रमाणे त्यांच्यामध्ये जसं चालतं तसं त्यांनी बघितलं की नक्की प्रॉब्लेम काय आहे ते. तर एक 10 ते 15 मिनटाने त्यांनी सांगितलं की अजय, हिला आहे ना पकडलं गेलं आहे ते, आणि जो व्यक्तीने हिला पकडलं आहे ती व्यक्ती भरपूर खानेडी आहे ते, आणि कुठेही कचरापेटीच्या आसपासच हिला पकडलेलं आहे ते. तर मी त्यांना बोललो ह्याच्यावर काय उपाय आहे काय? ते बोलले बघा जे उपाय तर आहे, पण सध्या मी काहीच करू शकत नाही. मी बोललो का? ते बोलले अजय बघ, आमचा रमजान चालू आहे आता. या रमजानमध्ये आम्ही आहे ना अशी कुठलीच कामं करत नाही, कारण की आम्ही एक तर दिवसभर उपाशी असतो. त्यामध्ये माझे 5 वक्तचे नमाज असतात, नंतर मगरिबचा नमाज असतो येते. तर मला टाईम भेटणार नाही आणि आम्हाला इबादत करावी लागत असते, तर त्यासाठी मला जमणार नाही येते. तर तुमच्या जर अगर हिंदू कास्टमध्ये कोण असेल तर बघा येते. मी बोललो हजरतजी आता एवढा आम्हाला शोधायला टाईम नाही आहे येते. तरी पण बोला शोधा तुम्ही, बघा भेटेल येते. तर मी बोललो ते तर बघू, पण दुसरा असा काय उपाय आहे काय तुमच्याकडे की ज्याने हा प्रॉब्लेम सॉल्व होऊ शकतो येते? तर बोलला अजय उपाय तर आहे, पण तुम्हा लोकांनाच करावा लागेल. तर मी बोललो ठीक आहे, काय उपाय तो सांगा तरी, जमेल तर आम्ही बघू येते. हजरतजी बोलले की बघा तुमच्यामध्ये जी हनुमान चालिसा असते, त्या हनुमान चालिसामधल्या एक 4 दोहा किंवा म्हणजे तुम्ही 4 लाईनी समजा येते, त्या तुम्हाला जर जमेल बोलायला तिच्यासमोर तर तुम्ही बोलू शकता का येते? मी बोललो कुठल्या 4 लाईनी? हजरतजी बोलले भूत पिशाच निकट नहीं आवे, महावीर जब नाम सुनावे, नासे रोग हरे सब पीडा, जपत निरंतर हनुमंत वीरा. या 4 लाईनी आहेत. ह्या 4 लाईनी एवढ्या पॉवरफुल आहेत ना की तुम्ही कधी ना विचारही करू शकणार नाही की ह्या लाईनीचा अर्थ काय असतो आणि ह्या ज्या वाईट निगेटिव्ह शक्ती असतात त्यांच्यावर कसा प्रभाव टाकतात ते आणि त्यांना कसं कंट्रोलमध्ये करतात. ह्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, जेव्हा ही जी मुलगी आहे, ही मुलगी जेव्हा चिकन आणि दारू घ्यायला जाईल आणि घरी येईल, ती चिकन झाल्याच्यानंतर हिला दारू प्यायला द्यायची नाही. त्याच्या अगोदर तुम्ही हिला पकडायचं, कारण त्याला दारू प्यायची असते आणि चिकन खायचं असतं. तर तो तिचं शरीर सोडणार नाही समोर, आणि ह्या दोन्ही गोष्टी समोर असल्या ना की तो तिचं शरीर सोडणार नाही. तेव्हाच एक चान्स आहे की तिला पकडा 5-6 जणांनी आणि ह्या 4 लाईनी कंटिन्यू बोलत जावा. एवढा टाईम बोलत जावा ना की जोपर्यंत त्या मुलीचा आवाज चेंज होत नाही, तो स्वतः बाहेर येणार. जेव्हा हनुमान चालीसमधल्या ह्या ज्या लाईनी आहेत त्याच्या कानावर पडतील, त्याला इतका त्रास आणि इतक्या वेदना होतील ना की तो स्वतःहून बोलेल की थांबवा आता. तेव्हाच एक तुम्हाला चान्स आहे त्याला बाहेर काढायचा आहे. तुमची तयारी करायची तर बोला. तर राहुल बोलला ठीक आहे बाबाजी, आम्ही प्रयत्न करू. हजरतजी बोलले प्रयत्न केलात ना तर नक्की ही मुलगी बरी होईल, एवढं मी सांगतो तुम्हाला गॅरंटीने. भले मी दुसऱ्या जातीचा आहे, पण मला पण माहिती आहे की ही जी हनुमान चालिसा आहे त्या चालिसामधल्या जे दोहे आहेत त्यांचा एक प्रभाव काय ते आम्हालाही माहीत आहे. म्हणून मी तुम्हाला सांगतो आहे, बघा तुम्हाला जमतं आहे काय बघा, तुम्ही नक्की म्हणजे यशस्वी व्हाल येते. बोलो ठीक आहे, आम्ही प्रयत्न करू येते. तरी हजरतजी बोलले बघा प्रयत्न करताय ना, एवढंच एक लक्षात ठेवा, तिला 5 ते 6 जणांनी पकडून ठेवा. कारण ती जेव्हा ते बोलणं 4 लाईनी बोलायच्या चालू केलात, त्याला तो त्रास होणार आणि त्याला तो सहन होणार नाही. तेव्हा हा तिला ह्या भिंतीवर आपटेल, त्या भिंतीवर आपटेल, तिचं डोकं आपटेल, तिचे हातपाय आपटेल, तिचे लय हाल करेल. कारण त्याला काहीच त्रास होणार नाही, त्रास होईल नंतर ह्या सगळ्या मुलीला. म्हणून जे काय कराल ते सर्व सांभाळून आणि विचार करून करा येते.
परत एकदा सांगतो आहे, हनुमान चालिसातले ह्या 4 लाईनी चालू करताना तिला 7 ते 8 जणांनी पकडून ठेवा, बाकीचं तुम्ही चालू ठेवा इथे. तर बोललो ठीक आहे हजरतजी, आम्ही प्रयत्न करू. मग आम्ही निघालो येते. मग राहुलला बोललो, बघ राहुल, आता जे काय आहे ते तुलाच करावं लागेल येते, कारण मी बोललो मला तर एवढं कंटिन्यू बोलायला जमणार नाही, तर तू प्रयत्न कर. तो बोला ठीक आहे अजय, मला 1 दिवसाची मुदत दे, एका दिवसात मी या 4 लाईनी कंटिन्यू करतो बोलायच्या इथे, मग पुढे आपण हे करूया. तर त्या दिवशी राहुलने कंटिन्यू 5 ते 6 तास या 4 लाईनी पाठांतर करत गेला. त्याने रात्री मला फोन केला 10:30-11च्या सुमारास, आणि फोन करून मला बोलला, अजय की मी तयार आहे, आपण उद्या काम करायचं आहे ते. मी राहुलला बोललो, राहुल तू शुअर 100% आहेस की तू कंटिन्यू बोलू शकतोस, नाहीतर प्रॉब्लेम होईल. जर मध्ये अडकलास तर भरपूर प्रॉब्लेम होईल, कारण जेव्हा तू चालू करशील तेव्हा तो समोरचा आरडाओरडा करेल. मग असं होता कामा नये की तू बाचकशील आणि तू विसरून जाशील मध्येच, त्रास आपल्याला होईल परत, आणि आपल्यापेक्षा तुझ्या बहिणीला त्रास होईल. तर राहुल बोलला, असं काय होणार नाही, मी तयार आहे, जे आता होईल ते आपण देवावर सोडूया आणि आपलं काम उद्या चालू करूया. तर उद्या आपण आपलं काम चालू करूया. मी राहुलला बोललो, राहुल तुझ्या ओळखीचे जे खास असतील त्यांना तू कॉल करून उद्या बोलव, आणि असे मित्र पाहिजे की आपण जे उद्या जे काम करेल ते कुठेही बातमी पसरता कामा नये, असे विश्वासातले 5-6 मित्र उद्या बोलवून घेऊन घरी, आणि मी एक आहे. तो बोला ठीक आहे अजय, मी सर्व अरेंज करतो. तर आम्ही एकत्र सर्व जमलो. एकंदरीत आम्ही 8 ते 9 जण आम्ही जमले होतो येते. तर त्याची बहीण आमच्यासमोरून गेली, तयार बियार होऊन गेली येते. तर जाताना ती वाईन शॉपवर गेली. वाईन शॉपवरनं तिने एक देशी दारूचा खंबा घेतला. मध्ये रस्त्यात तिला पुढे चिकनचं दुकान भेटलं, तिकडने चिकन घेऊन ती आली. आणि जसं आम्हाला बघितलं तसं तिने अपशब्द चालू केले, शिव्या गाळ चालू केल्या. आम्ही काहीच काय बोललो नाही, काहीच नाही. मी फक्त एवढंच बोललो, आम्ही राहुलला भेटायला आलो आहे, तुला काय प्रॉब्लेम आहे काय. त्या गोष्टीवरनं पण ते आम्हाला वाईट शब्द बोलू लागले. तर आम्ही काय बोललो नाही, काही नाही. फक्त आम्ही बघत होतो की कधी चिकन तयार करेल. तर तिने घरात एंट्री केली, तिने आपलं सर्व काम चालू केलं. एक अर्ध्या-पाऊण तासामध्ये चिकन सर्व चालू झालं. आणि जशी ती दारूची बॉटल खोलायला जाणार तशी तिचे आम्ही दोघांनी 2 हात पकडले, तिचे 2 पाय पकडले, दोघांनी केस पकडले. म्हणजे तिला आम्ही 6 ते 7 जणांनी पूर्ण पकडून ठेवलं. आणि राहुलने चालू केलं इकडनं. राहुल कंटिन्यू बोलायचा, भूत पिशाच निकट नाही आवे, महावीर जब नाम सुनावे, नासे रोग हरे सब पीडा, जपत निरंतर हनुमंत वीरा. जसा राहुल कंटिन्यू करत चालू लागला तशी ती ओरडायला लागली. आणि एवढ्या जोराने ओरडायला लागली ना की म्हणजे एकदम तिचा आवाजच चेंज व्हायला लागला. एकसारखे बोले, राहुल इकडनं, भूत पिशाच निकट नाही आवे, महावीर जब नाम सुनावे, नासे रोग हरे सब पीडा, जपत निरंतर हनुमंत वीरा. समोर तो राहुल बोले, भूत पिशाच निकट नाही आवे, महावीर जब नाम सुनावे, नासे रोग हरे सब पीडा, जपत निरंतर हनुमंत वीरा. असं कंटिन्यू एवढा राहुलने एकदम जोर धरला ना. शेवटी राहुल तिच्या कानाजवळ गेला बोलायला आणि चालू केला. जसं कानाजवळ चालू केला आणि राहुलने बोलायचं तसं तिने जो आरडा ओरडा असा चालू केला ना. सोसायटीतली माणसं खाली उतरली सर्वी आणि बोलतात तुमच्या घरात काय चालू आहे. तरी तिच्या घरातले जे होते तिच्या आईवडिलांनी सोसायटीतल्या माणसांना जरा समजवलं की आमच्या घरात असा प्रॉब्लेम आहे. तर त्यांचा जो सेक्रेटरी होता तो बोलला मला बघायचं आहे. तर त्या सेक्रेटरीला घरात घेतला आणि राहुलचं चालूच होतं, भूत पिशाच निकट नाही आवे, महावीर जब नाम सुनावे, नासे रोग हरे सब पीडा, जपत निरंतर हनुमंत वीरा. आणि ही इकडनं एवढी पिसाळली ना, इथे जोराने आरडाओरडा करायला लागली. नशीब आमचं की त्या सेक्रेटरीने गोष्ट मानली आणि सेक्रेटरीने येऊन बाहेरच्या माणसांना समजवलं की नाही खरंच प्रॉब्लेम चालू आहे, थोडा टाईम थांबा. आणि जसं ह्या ज्या हनुमान 40मधल्या 4 लाईनी राहुल बोलत गेला तसा तिचा जो आवाज जो चेंज झाला ना, आणि एकदम पुरुषासारखा आवाज आला तिच्या तोंडातून, पुरुषासारखा आवाज आला. बोलतो
राहुल एकच भूत पिसाच निकट नाही आवे महावीर जब नाम सुनावे नासे रोग हरे सब पीडा जपत निरंतर हनुमंत वीरा. तुला बोललोय ना बांधताय मला तर नाही सोडवता येईल. राहुल तर ऐकायलाच मागे ना. राहुल तर नुसता कान जवळ जाऊन नुसता बोलत होता, कानामध्ये येते तर त्याचा नुसता आवाज एवढा चेंज झाला ना आणि एवढा तो तिला म्हणजे अंगामधून त्रास देत होता ना एकदम असं. आणि आम्ही जे 7 जणांनी तिला पकडलेलं आमच्यापेक्षा आम्ही 100 पटीने आमची ताकद लावली तरी म्हणजे असं वाटत होतं की जो अंग आहे ना कडक होत चालला येते. एवढा तो एकदम हे झालेला, हैराण परेशान झालेला, ऐकून 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 एकदम हैराण परेशान झाला. शेवटी तो बोलला, बंद कर, मी आता तुझ्या बहिणीला काहीच त्रास देणार नाही, बंद कर. तर मी बोललो कशावरनं तू त्रास देणार नाही. आणि राहुल आपले तिकडनं ह्या 4 लाईन ते चालूच होत्या राहुलच्या. मग मी आणि तो बोलत होता, नाही बंद करा आता, मला काही नाही सहन होत आहे. तुम्ही जे बोलताय ना ते ऐकून मला असं वाटतंय की कुठेतरी बंदरा करत मला कोणतरी घेऊन द्या, कुठेतरी शक्ती, असं मला वाटतंय. तुम्ही बंद करा. मी बोललो नाही बंद बिन काय नाही, तू हिला सोडायचं काय घेणार ते सांग येते. नाही मी आता सोडू शकत नाही, कारण तुझ्या बरोबर मी खूप टाइम घालवलेला आहे. बघ ते खूप टाइम घालवला ते माहीत नाही आम्हाला, तू सोडणार कसं ते सांग. नाही तर हे जे माझा मित्र बोलतोय ते चालूच राहणार आहे, ते आम्ही बंद करणार नाही, तू बोल. मग तो बोलला, एक काम करू, त्याला पहिला बंद करायचा, मी पण शांत होतो. मीला कसला त्रास देणार नाही, मी जर एकदम नॉर्मल करतो येते. मी बोललो बघ तू बोलतोयस, तू भूत आहेस, भूतावर आमचा विश्वास नाही. कारण हे भूत काय पक्के नसतात वाद्याचे, हे कधी पण आपला वादा तोडून टाकतील येते. नाही मी माझा वादा नाही तोडणार. तुम्ही यायला फक्त सांगा लवकर ते बंद कर, ते काय बोलतोयस ना ते बंद कर, मी आपण शांत होतो. तर मी राहुलला बोललो, राहुल तू शांत हो. हा पण शांत झाला, ते दोघंही शांत झाले. राहुलने बंद केलं. तर मी याला विचारलं, आता बोल की हिला सोडण्यासाठी तू काय घेशील येते. तो बोलतो, मी जे रोज खातो पितो हिच्याकडनं तेच मी घेणार येते. तर त्याच्या अगोदर मी बोललो की तुला तर आम्ही देऊ, पण पहिल्यांदा सांग की तू हिला पकडलंस कुठे आणि कसं ते सांग. तर तो बोलला, मी हिला कचरापेटीजवळ पकडलो येते, कारण ही मला वाटतं यांच्या ज्या महिन्याचा जो प्रॉब्लेम असतो त्या प्रॉब्लेममध्ये होती. तेव्हा ही कचरापेटीतून बाजूला, कचरापेटीच्या बाजूला जात होती बाजूने, तेव्हाच मी माझ्या टायमिंगमध्ये ही मला भेटली आणि मी हिला पकडलं. तेव्हापासून मी हिच्यासोबतच आहे ते. मग आता तू फायनल सांग की तू सोडायचं काय घेशील येते. तर तो फक्त एवढंच बोलला की आता जी येणारी अमावस्या आहे त्या अमावस्येच्या दिवशी रात्री 11 ते 12च्या दरम्यान कुठल्याही आजूबाजूच्या कचरापेटीजवळ तुम्ही चिकन आणि एक देशी दारूची बॉटल ठेवा येते. मी हिला सोडायला तयार आहे. पण असं नाही, मी त्याला बोललो असं नाही की तू आता बोलशील आणि परत येशील, असं नाही, कायमचं बोल येते. आणि तू हे जे मागत आहेस ना ते तुला आम्ही एकदाच देऊ, नाहीतर तू बोलशील की प्रत्येक अमावस्याला मला ही गोष्ट पाहिजे, तर आम्ही देऊ शकत नाही. आम्ही तुला एकदाच देऊ, इकडनं जाण्यासाठी येते. आणि हे बघ, तू आता कुठल्या जातीचा आहेस ते मला माहीत नाही आणि मला विचारून पण घ्यायचं नाही की तू कुठल्या जातीचा आहेस. जर तू हिंदू असलास तर आणि तू शब्द तुझा मोडलास तर तुला रामाची शपथ आहे, नाहीतर तू पिंडीला तू पायाने उडवशील, बरोबर. जर तू मुस्लिम असशील तर तुला मी मक्का मदिनाची शपथ घालत आहे. आणि जर तू वचन तोडलंस तर तू पुराणाला पाय लावशील. आता मला बाकीच्या जाती बघायच्या नाहीत कुठल्या आहेत काय आहेत, मला जे माहीत आहे त्याप्रमाणे मी तुला बोललेलो आहे. आणि आम्ही आमचंही वचन आम्ही पूर्ण करणार. तुला येणाऱ्या अमावस्येला आम्ही 1 किलो चिकन आणि देशी दारूचा खंबा आम्ही कुठल्याही कचरापेटीजवळ आम्ही ठेवू. तो बोलला, जर तुम्ही तुमचं वचन पूर्ण करणार तर मी माझंही वचन पूर्ण करणार. मी तुम्हाला दिलेलं वचन मी पूर्ण करीत आहे आणि मी आता इथं मी सोडून जात आहे कायमचा. फक्त एवढं, जर तुम्ही तुमचं वचन बोलणार तर मी हिला असं पकडेल की ही परत कधी सुटणार नाही. तर तुम्ही कुठली मोठी शक्ती घेऊन या, मी जाणार नाही, हे मी तुम्हाला वचन देतो. आता बघा तुम्हाला काय करायचं असेल ते. आता मी इकडनं निघून जात आहे.
तर तो लगेच तिकडनं निघून गेला आणि त्या मुलीने एकदम अंग हलकं सोडलं, एकदम म्हणजे एकदम अंग हलकं सोडलं. जरा काय एकदम जे झालं एक अर्धा पाऊण तास जे झालं तिचं अंग जरा दुखत होतं, तर ती नॉर्मलसारखी ते आपली ती झोपून गेली आहे. तर झोपून उठल्यावर तिने स्वतःच्या शरीराकडे बघितला आणि विचारला तिच्या आईवडिलांना की बाबा मला काय झालं, माझं तोंड बघा, माझी केसं बघा, काय आहे. तर आईबाबा बोलले जाऊन दे, आता जे होतं ते निघून गेले आता कायमचं. आता तू काय टेन्शन घेऊ नकोस, तू आता शांत राहा. मग येणाऱ्या अमावस्येला आम्ही 1 किलो चिकन आणि देशी दारूचा खंबा त्या एका कचरापेटीजवळ ठेवला आणि आम्ही आमचं वचन पुरं केलं. तसंच त्यानेही त्याचं वचन पुरं केलं. त्या मुलीला कधीही त्याने त्रास दिला नाही आणि नंतर 2-3 महिन्यानंतर ती चांगली म्हणजे तिच्या ज्या तोंडात जखमा होत्या, तिचे जे हाल झालेले त्यातून ती सावरली आणि चांगली झाली आहे. आणि नंतर आपलं 6 महिन्याने तिचं काही जे लग्न होतं ते लग्न झालं आणि आता मस्त ती आपल्या 2 मुलांची आई आहे आणि आपल्या नवऱ्या आणि मुलांबरोबर एकदम सुख शांती आनंदाने राहत आहे.